स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। मी आलेले आहे झाडं लावण्यासाठी आणि इथे बघा मी एका करवंटीमध्ये काही बिया टाकल्या होत्या आणि एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये टाकल्या होत्या। तर करवंटीमध्ये टाकलेल्या बियाला सुद्धा अंकुर फुटले आणि इथे एका छोट्याशा डब्यामध्ये आणि छोट्याशा टोपलीमध्ये जे रोपं दिसत आहेत ते हळदीची रोपं आहेत। झाडं लावण्यासाठी मी अगोदरच माती तयार करून ठेवली होती। तर हळद किंवा अद्रक लावण्यासाठी अशीच भुसभुशीत माती असावी लागते। हे झाडं आहेत मक्काचे। यामध्ये अगोदरच मक्काचे झाडं आलेले होते तर मी ते काही काढले नाही। या टाकीमध्ये या अगोदरसुद्धा हळद आणि मक्का होती तर त्याच मक्कामधले 1-2 बिया पडलेल्या असतील तर त्याचे झाडं आलेले आहेत। हे आत्ता सध्या मी काही मक्काचे झाडं लावलेली नाहीत। या टाकीमधली हळद काढली होती तेव्हाचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की पहा। भरपूर हळद निघाली होती आणि त्यामधलेच काही कंद मी ठेवले होते कपड्यामध्ये तर त्या कंदांना कोंब आले आणि ते कोंब मग मी एका डब्यामध्ये लावले तर त्याचे अशा पद्धतीने रोपं तयार झाले। सायंकाळच्या वेळेला मी इथे टेरेसवर आलेले आहे झाडं लावण्यासाठी, कारण की वातावरण खूप छान झालेलं आहे। हवा पण भरपूर सुटलेली होती आणि अधूनमधून कोकिळा पण खूप छान गात होती। तर मी तुम्हाला दाखवते कोकिळा कुठे बसलेली आहे। त्या झाडावरती 2 कोकिळा बसलेल्या आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही, समोर लिंबाचं झाड आहे आणि या झाडावर 2 कोकिळा बसलेल्या आहेत। सकाळी सकाळी आमच्या गुलमोहराच्या झाडावर पण कोकिळा बसते आणि खूप छान आवाज येतो सकाळी सकाळी कोकिळ्याचा आणि वातावरण पण खूप छान असतं सकाळी सकाळी। किती छान वातावरण झालं, गार हवा सुटली आता, जोरात हवा आहे। तर खूप छान वातावरण झाले आणि हळद लावण्याचं काम चालू आहे। अद्रक पण लावलेली मी, अगोदरच अद्रक लावली, आता हळदीचे रोपं ठीक बाकी आहे। इथं पण आहेत हळदीचे। आता हे कशामध्ये लावून हे पूर्ण गच्च भरलं, दुसऱ्या टाकीमध्ये लावायचं असं। हे दाखवा ना इकडून, खूप छान लावले हळदीचे रोपं बघा। एक गोबी पण हे बघा किती मस्त झाड आहे, किती जबरदस्त आले। त्याची मुळं दाखवायला पाहिजे होते ना, किती मुळं आलते त्याला। थोडंसं वेगळंच वाटत होतं ना, हे वेगळंच वाटतंय थोडंसं। मकाची ती आणि हळदी। राहिलेले हळद आणि हळदीचे रोपं आता मी इथे लावून घेणार आहे। यामध्ये मी अगोदरच अद्रक लावलेले आहे तर अद्रकीचे खूप छान रोपं आलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता एवढेच पातळ पातळ जरी लावले ना आपण तर पूर्ण एवढी टाकी भरून अद्रक किंवा हळद निघते। तर इथे मी आता अद्रक आणि हळद एकत्रच लावणार आहे, कारण की माझ्याकडे आता सध्या दुसरी जागा नाही, म्हणजे दुसऱ्या कुंड्या नाहीत माझ्याकडे सध्या तयार केलेल्या मातीच्या, त्यामुळे मी आता इथे लावणार आहे। सर्व हळदीचे रोपं लावून झाले त्यानंतर बघा मी इथे एका करवंटीमध्ये बिया टाकल्या होत्या तर त्या बिया छान अंकुरित झाल्यात। करवंटीमध्ये यासाठी टाकल्या कारण की कुठेही पण टाकले ना बिया तर लवकर लक्षात येत नाही हे कशाचे झाडं। आणि या करवंटीमध्ये मी दिलपसंतच्या बिया टाकल्या होत्या। दिलपसंतचे झाडं मी पहिल्यांदाच लावत आहे, त्यामुळे मी या करवंटीमध्ये टाकले त्या बिया, कारण की लवकर लक्षात येईल की या बिया अंकुरित झाल्यात तर त्या दिलपसंतच्याच आहेत। आता दिलपसंत जर कोणाला माहीत नसेल तर दिलपसंत म्हणजे असे गोल असतात ना, ते काही जण त्याला ढेमसं म्हणतात, काही दिलपसंत म्हणतात। तर ते आम्ही बाजारातून आणले होते। तर एखादं फळ जर एखादं असं मोठं असलं तर त्यामधल्या बिया कडक असल्या ना त्या मी काढून ठेवते आणि अशा पद्धतीने एखाद्या डब्यात किंवा करवंटीमध्ये टाकते आणि मग त्या बिया अंकुरित झाल्या की मग त्याचे झाडं लावायचे। असे कोणत्याही फळांचे फळभाज्यांचे झाडं मी लावून बघते आणि अशा बऱ्याच नवीन नवीन फळभाज्या मी लावून बघितलेल्या आहेत। तर येतात झाडं आणि फक्त त्या झाडांची काळजी घ्यावी लागते, तेव्हाच आपल्याला त्या झाडांचे फळं भेटतात। आता दिलपसंतचे झाडं लावण्यासाठी मी इथे एक बकेट घेतली, माझी चांगलीच बकेट होती ती वापरायची, थोडीशी तिचे काठ तुटलेले आहेत तर त्यामुळे मी ही बकेट स्पेशल हे दिलपसंतचे झाडं लावण्यासाठी घेतलेले आहे। माझे मिस्टर मला म्हणत होते की चांगली बकेट कशाला फोडती, पण एवढी बकेट मला पाहिजेच होती झाडं लावण्यासाठी, कारण की अशा मोठ्या बकेटमध्ये ना चांगली झाडं येतात। तर आता या दिलपसंतचे झाडं जेवढे तयार म्हणजे रोपं तेवढे तयार झालेत ना, त्यापैकी 2-3 जरी आले ना तरीसुद्धा त्याला भरपूर फळं येतील। आता या दिलपसंतचे झाडं येतात का वेल येते हे सुद्धा मला माहीत नाही, कारण की मी कधीच पाहिलेलं नाही दिलपसंतचं झाड। जर हे झाडं चांगले आले, त्या झाडाला फळं आले तर नक्कीच मी व्हिडिओ करेल आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर अशा पद्धतीने आज आम्ही अद्रक आणि हळद लावली आणि दिलपसंतची झाडं लावली। तर हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे अंकुर फुटलेले रोपं आहेत, अगदी लहान लहान रोपं आहेत तरीसुद्धा मी या बकेटमध्ये लावून घेतले, कारण की तसेच करवंटीमध्ये ठेवले असते ना तर ते सुकले असते, म्हणून मी असे छोटे छोटे रोपं बकेटमध्ये लावून घेतले। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मला काही झाडं लावायला जमलं नाही, कारण की मी बऱ्याच वेळा गावाला गेले आले त्यामुळे मला वेळच भेटला नाही झाडं लावायला। तर मी आत्ता जुलै महिन्यामध्ये झाडं लावायला सुरुवात केलेली आहे। तर अशा पद्धतीने आज मी थोडीशी झाडं लावलेली
आहेत, अजून मला भरपूर झाडं लावायची आहेत. पण आज फक्त मी हळद, अद्रक आणि थोडेसे गुलबसांचे छोटे छोटे बिया होत्या, बिया म्हणजे कोंब फुटले होते त्याला, ते लावले. पावसाळ्यात झाडं किती छान फुलतात ना. मका आहे, मका खूप छान आली मका. तर सायंकाळची वेळ झालेली आहे. पक्ष्यांचा खूप छान चिवचिवाट आहे. खूप छान वाटतं टेरेसवर सायंकाळच्या वेळेला, पण तरीसुद्धा आपल्याला जायचं आहे खाली, ओके नाही. पक्ष्यांच्या थोडे फिरतात, पण आता सायंकाळच्या वेळेला एवढी दिसत नाही. कोकिळा मस्त गाती बघ, ह्या झाडावरती बसली कोकिळा. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्व झाडं लावून होईपर्यंत 2 कोकिळा या झाडावर बसलेल्या होत्या. केव्हापासून आपण कोकिळांचा सुंदर आवाज ऐकत आहोत, तर याच कोकिळा आपल्याला पाहायलाही भेटल्या. सहजच आम्ही कॅमेरा चालू केला आणि आमच्या कॅमेऱ्यामध्ये या कोकिळा कैद झाल्या. सायंकाळची वेळ झाली. आता हे पक्षी निघाले आपल्या घराकडे.